ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ऐकल्याने तुम्हाला जरूर लाभ होईल. शिवपुराण कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल, सुख समाधान लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर पडतील. नवरात्रीमध्ये हे ऐकल्याने त्याचे फळ अधिक वाढते. शिवपुराण ऐकल्याने दुर्गा माता ही अधिक प्रसन्न होते. त्यामुळे दोन्ही देवांचे आशीर्वाद व कृपादृष्टी आपणास मिळते. अध्याय 6. शिवपुराणाचे श्रवण कसे करावे. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, तुम्ही तर महान श्रेष्ठ शिवभक्त आहात. महर्षी व्यासांचे तुम्ही शिष्य आहात. तुम्ही गुरु समान असून तुम्हाला मी मनोभावे नमस्कार करीत आहे. आपल्या मुखातून शिवपुराण श्रवण करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. तरी शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याबद्दल आपण आम्हाला सांगावे. सूत म्हणाले, शौनकजी, आपल्या मनाला शिवपुराण श्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे हे मोठ्या भाग्याचे लक्षण आहे. शिवलीला समजून घेणे ही एक प्रकारची शिवजींची पूजाच होय. ही पूजा शास्त्रसिद्ध पद्धतीने झाली पाहिजे. ती श्रवण क्रिया कशी करावी हे मी आता आपणास सांगणार आहे. प्रारंभी सदाचारी विद्वानाला बोलवावून घ्यावे. त्याचा योग्य प्रकारे मानसन्मान करावा. ग्रंथ वाचताना उत्तम मुहूर्त पाहावा. कथेबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांना बोलावून घ्यावे. ही कथा शिवालय, देवालय, पवित्र तीर्थक्षेत्रे, मंगलमय अरण्य आणि पावित्र्याने भरलेले घर ग्रंथ श्रवण करण्यास योग्य आहेत. प्रारंभी जागा करून मंडप उभा करावा. रांगोळी पथकाने मंडप सजावा. चारी कोपऱ्यात ध्वज उभे करावेत. भगवान शंकरांचे उच्च आसन निर्माण करावे. तेथे मूर्ती अथवा चित्र ठेवावे. कथा सांगणाऱ्यांसाठी आसन घालावे व श्रवण करणाऱ्यांसाठी बैठकीची व्यवस्था करावी. सर्वांमध्ये समभावाने देव पाहणारा असा ज्ञानी भक्त कथा सांगण्यास योग्य समजावा. परमश्रद्धेने श्रोत्यांनी श्रवण करावे. जेथे शिवकथा चाललेली असते तेथे सूक्ष्म रूपाने शिवजी असतात. सूर्योदयापासून 3 तास कथा सांगण्याचा काळ महत्त्वाचा आहे. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक प्रकारचे व्रतच मानावे. श्रोत्यांनी कथा श्रवण करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये पवित्र असा संकल्प करावा. पहाटे लवकर उठून घरातील पूजा अर्चा पूर्ण करून शिवकथा अत्यंत प्रेमाने श्रवण करावे. सर्वप्रथम गणेशाची शास्त्रशुद्ध पूजा करावी. आपल्या मनातील संकल्प पूर्ण व्हावा ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करावी. त्यानंतर प्रारंभी भगवान शंकर आणखी शिवपुराण या ग्रंथाची पूजा करावी. कथा श्रवण करताना मनात कोणत्याही प्रकारचा प्रापंचिक विचार आणू नये. मन पवित्र करणे हा परमार्थाचा गाभा आहे. मन पवित्र करून कथेचे श्रवण केले तर उत्तम प्रकारे आपल्या हृदयपटलावर अंकित होऊन जाते. अत्यंत भक्तिभावाने जी संपन्न होऊन आदराने जो कथेचे श्रवण करतो त्याला पारमार्थिक अनुभव प्राप्त होऊ शकतात. आपले आचार विचार उच्चार सात्विक ठेवून जीवन जगत राहावे. अध्याय 7. शिवपुराण शास्त्रसिद्ध श्रवणविधी. सूत शौनकांना म्हणाले, हे महामुनी, परमश्रद्धेने शिवपुराणाचे श्रवण करावे. हे एक प्रकारचे व्रत आहे. या व्रताचे काही नियम आहेत. ते नियम समजून घ्यावेत. प्रारंभी सत्य संकल्प करावा. प्रारंभी मी शिवपुराणाचे श्रवण पूर्ण करेन असा दृढ संकल्प सर्वांकडून करून घ्यावा. कथा श्रवण केल्यानंतरच भोजन करावे. ज्यांना शिवपुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावयाचा असेल त्यांनी उपवास करावा. श्रवण करणाऱ्यांनी सात्विक अन्नाचे प्रमाणात भोजन करावे. सात्विक अन्नाने मन पवित्र राहते. शक्यतो मौन बाळगावे. मनात देखील कोणाची निंदा करू नये. मनोमंदिरात सदैव भगवान शंकराचे ध्यान करावे. अंतःकरण ज्या प्रमाणात शुद्ध होईल त्याप्रमाणे कथा आपल्या हृदयात अंकित होईल. कथा सुरू झाल्या असता कशाचेही चिंतन करू नये. कथेकडे पूर्ण लक्ष द्यावे. एकाग्रतेला व परमश्रद्धेला अतिशय महत्त्व आहे. जीवनाचे आनंदमय साध्य कोणते आहे याचा मार्गच समजून घेतला नाही तर त्या मार्गाला आपण पोहोचणार कसे. यासाठी शिवपुराणातील कथा शांत समाधानी मनाने समजून घ्याव्यात. अशा प्रकारे शिवपुराण श्रवण करण्याची पूर्ण तयारी झाल्यावर वक्ते व श्रोते यांची मनोभावे पूजा करावी. शिवपुराणाचे पूजन करावे. कथा करणाऱ्या लोकांच्या बरोबर आलेल्या विद्वजनांचे देखील पूजन करावे. कथा श्रवण करण्यासाठी आलेल्या भक्तांना देखील आपल्या ऐपतीप्रमाणे खाद्यवस्तू अथवा धन कपडे देऊन त्यांचा आदर करावा. भगवान शंकराची भजने गावीत. कोणाची इच्छा असेल त्याने ओम नमः शिवाय या नामाचा सहस्त्र वेळा जप करावा. गायत्री मंत्राचा जप करावा. होम हवन करावे. या सर्व गोष्टी मानवाचे अंतरंग पवित्र करण्यासाठी आहेत. आपल्या आतील परमेश्वराचे प्रगटीकरण करावयाचे आहे याचे स्मरण करावे. या कथा श्रवण रूपी व्रताची सांगता करण्यासाठी
11 ब्राह्मण मंडळींना बोलावून त्यांची पूजा करावी, त्यांना भोजन द्यावे आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. शक्य असल्यास त्यांना वस्त्रदान द्यावे. देश काळ पात्र पाहून दानधर्म करणाऱ्यांना अवश्य फळ प्राप्त होत असते. हे मुनिवर, शिवपुराण हे महत्त्वाचे पुराण आहे. हे पुराण शिवजींना अत्यंत प्रिय आहे. या पुराणाचे जो वाचन श्रवण करतो त्याचे शिवाची कृपेचा वर्षाव होत असतो. शिवपुराणाने आपला प्रपंचच परमार्थ रूप होतो, म्हणजे आनंद रूप होतो. अशा या कृपाळू शिवशंकराच्या चरणी मी अत्यंत नम्र भावाने लीन होतो. अध्याय 1. विद्येश्वर संहिता. अध्याय 1. कलियुगात लोकांचे आचरण कसे असेल. कर्पूर गौरम करुणावतरम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतु हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. गौरवर्ण, गळ्यामध्ये सर्प, परम करुण अवतार, विश्वाचे मूळ कारण, हृदय मंदिरात सदैव विराजमान असणाऱ्या पार्वती शिवजींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. प्रयाग क्षेत्र हे पुण्यकारक आहे. येथे गंगा यमुना 2 नद्यांचा संगम झालेला आहे. ती श्रेष्ठ धर्मभूमी आहे. या ठिकाणी ज्ञानवंत तपोवंत श्रेष्ठ ऋषीमुनींनी एक महान यज्ञ करण्याचे ठरवले. हे वृत्त जाणताच महर्षी व्यासांचे शिष्य सूत ऋषीमुनींच्या दर्शनासाठी तेथे आले. त्यांना पाहून ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला. ऋषीमुनींनी सूतजींना हात जोडले आणि ते म्हणाले, आपण त्रिकालज्ञानी आहात. आपणाकडून अनेक गोष्टी आम्हाला समजून घ्यावायच्या आहेत. भविष्य काळात मानव समाजाचे कल्याण व्हावे यासाठी आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. हे मुनिश्रेष्ठ, पुढे तर कलियुग येणार आहे. त्यावेळी पाप वाढेल, लोक दुराचारी बनतील, लोक नास्तिक होतील, जे आपणास कळते त्यालाच सत्य मानतील, धर्मशास्त्राचा अभ्यास करणार नाहीत, नैसर्गिक आपत्तींना त्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागेल. ब्राह्मण लोक देखील लोभी बनतील. वेदाच्या अध्ययनापेक्षा दक्षिणेकडे त्यांचे लक्ष लागेल. पैशासाठी विविध गोष्टींचा अभ्यास करतील आणि समाजाची फसवणूक करतील. ते स्नान संध्या विसरून जातील. ब्रह्म सर्वत्र समप्रमाणात आहेत याची त्यांना जाणीव राहणार नाही. ते समाजाला भलत्याच मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतील. सर्वच लोक व्यभिचारी, दुराचारी व पापी होतील. धर्माचा विचार न करता अर्थ आणि काम इकडेच त्यांचे लक्ष लागेल. एकमेकाशी वितंडवाद करीत बसतील. स्त्रिया देखील दुराचारी बनतील, पतीचा अपमान करतील, मोठ्या मंडळींचा मान ठेवणार नाहीत. लोकांची विवेकबुद्धी नष्ट होईल. त्यांना इहलोकी व परलोकी सुखशांती लाभणार नाही. कलियुगातील लोकांबद्दल आमच्या मनात करुणा निर्माण झाली आहे, तरी कलियुगात त्याचे पाप कशाने नष्ट होईल याबद्दल आपणच आम्हाला प्रभावी उपाय सांगावे. आपल्यावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. अध्याय 2. श्री शिव महापुराणाचा परिचय. प्रयाग क्षेत्री तपस्वी ऋषीमुनींनी आपल्या हृदयातील चिंता सुतांना सांगितली. ते ऐकून सुतांना समाधान वाटले. लोकांच्या हृदयातील उद्धाराची तळमळ त्यांनी जाणून घेतली. सूत म्हणाले, ऋषीजन हो, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारे आहे. महर्षी व्यासांचे स्मरण करून मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देत आहे. मी परमपवित्र शिवपुराणाचे कथन करत आहे. हे शिवपुराण 4 पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारे आहे. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारा आहे. त्यांच्या श्रवणाने आनंदरूपी हृदयकमळ पूर्णपणे विकसित होईल. सर्वत्र सुखाचे साम्राज्य पसरेल. सुखाची फुले जीवनवेलीवर डोलू लागतील. त्याचा सुगंध सगळीकडे पसरेल. हे शिवपुराण भगवान शंकराने आपल्या स्वमुखाने सांगितले आहे. या पुराणाच्या 12 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्त्रकोटी रुद्र संहिता, 11 रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मातृसंहिता, वायवीय संहिता, धर्म संहिता. ऋषीजन हो, या 12 संहिता अतिशय पुण्यकारक आहेत. मूळ शिवपुराणाचे 1,00,000 श्लोक आहेत, परंतु महर्षी व्यासांनी याला 24,000 श्लोकामध्ये संक्षिप्त केले आहे. अति प्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी लोकाचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला. सृष्टीचा आरंभी रचलेले हे पुराण अतिशय विस्तृत स्वरूपात होते. कालांतराने द्वापार युगामध्ये कृष्ण द्वैपायन आदी महर्षींनी या पुराणाचे 18 विभाग केले. त्याला संक्षिप्त असे रूप प्राप्त करून दिले. यामुळे ते महापुराण केवळ 4,00,000 श्लोकामध्ये मर्यादित झाले. त्यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकांचे आहे. महर्षी व्यासांनी याचे संकलन केले. हे शिवपुराण अखिल मानव जातीचे कल्याण करणारे आहे. त्रिविध ताप नाश करणारे आहे. मानवाच्या हृदयातील पापी विचारांचा वेल उपटून तेथे पुण्यमय विचारांचे बीजारोपण करणारे आहे. या पुराणामध्ये वेदातील अद्वैत ज्ञानाचा विचार आहे. निष्काम कर्म कसे करावे याचे रहस्य उलगडलेले आहे. जीव हा शिवरूपाशी कसा एकरूप करावा याचे वर्णन या पुराणात आहे. यामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन आहे. जो कोणी या शिवपुराणाला जाणून घेऊन त्याचे वाचन मनन करेल त्यांचे संपूर्ण जीवन आनंदमय होईल. नमो भगवते वासुदेवाय. नमः शिवाय.
तरी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. राधे राधे.